राज्याच्या वर्तुळात सध्या अशोक खरात हे नाव चांगलंच चर्चेत आहे. नाशिक येथे तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि कॅप्टन अशोक खरात याला अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या इसमाचा राजकीय वर्तुळात वावर असल्याच्या चर्चांनी या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय. अशोक खरात याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या एका पेनड्राईव्ह मध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले असून यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. शिवाय या संपूर्ण प्रकरणाच्या निमित्तानं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचंही नाव पुढे आलंय. तर हा भोंदू बाबा अशोक खरात नेमका कोण आहे, त्याला अटक कशी झाली, रुपाली चाकणकर यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे आणि आतापर्यंत घडलेल्या सर्व घडामोडींविषयी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झालाय. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असल्याचं समजतंय. स्वतःला कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ आणि भविष्यवेत्ता म्हणून घेणाऱ्या कॅप्टन अशोक खरात याला 17 मार्च रोजी नाशिकच्या सरकारवाडा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अत्याचाराच्या आरोपाखाली अटक केली. एका 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर अशोक खरातच्या कृत्यांची पोलखोल झाली असून न्यायालयानं त्याला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मात्र पोलिसांना त्याच्या ऑफिसमधून मिळालेल्या पुराव्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय अशोक खरातचे रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानं या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार 2019 मध्ये तिची भोंदू अशोक खरातशी ओळख झाली आणि त्याने तिचा विश्वास संपादन करत दैवी शक्ती असल्याचा दावा केला. त्यानंतर तिला वारंवार त्याच्या ऑफिसमध्ये बोलवून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान महिलेनं सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये खरात विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी खरातच्या कार्यालयावर छापा टाकला असता तिथे अनेक आक्षेपार्ह पुरावे हाती लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना एक पेनड्राईव्ह सापडला असून त्यात 58 आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचं समजतंय. अशोक खरातच्या फार्म हाऊस वरील झाडाझडती दरम्यान पोलिसांना एक पिस्तूल सापडले. तसंच काही वापरलेली आणि काही न वापरलेली जिवंत काडतुसं देखील जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा अशोक खरात सोबतचा एक फोटो प्रचंड व्हायरल होतोय. यात रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरल्याचं दिसतंय. तर अशाच एका व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर या अशोक खराचे पाद्यपूजन करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होतीये. तर अशोक खरात याने स्थापन केलेल्या शिवनिका संस्थान ट्रस्ट या संस्थांवर रुपाली चाकणकर संचालक असल्याचाही आरोप आहे. मात्र चाकणकर यांनी ट्विट करत या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचं ट्रस्ट असून काही वेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात. त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्तानं आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामांशी जोडले गेले आहोत, ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे, असं चाकणकर म्हणाल्या. या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी SIT स्थापन करण्यात आली आहे. या SIT पथकाच्या प्रमुखपदी महिला IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे या चौकशीतून अशोक खरातच्या सगळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.